नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कधी आणि किती आणि कशामुळे? सविस्तर संपूर्ण महत्त्वाची लाईव्ह अपडेट कांदा भाव संदर्भातील आपण बघणार आहोत. शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघावा. कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी. बघू शकता, सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागच्या महिन्यात 3,500 रुपयाचा असलेला कांद्याचा भाव आता 1,400 रुपयापर्यंत खाली आला आहे. उत्पादन खर्च प्रति किलो 19 ते 22 रुपये येतो आणि सध्याच्या कांद्याचे भाव प्रति किलो 14 रुपये आहे. सोलापूर बाजार समिती सोलापूरसह नगर, नाशिक, पुणे, लातूर, धाराशिव, सातारा व कर्नाटक, विजयपूर, कलबुर्गी येथून कांदा विक्रीसाठी येत आहे. दरवर्षी मकर संक्रांतीनंतर कांद्याचे भाव कमी होतात, पण संक्रांत अजून काही दिवसावर असतानाच कांद्याचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. 14 डिसेंबरमध्ये या ठिकाणी कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 3500 रुपयाचा भाव होता, मात्र आता तो 1400 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. कांदा लागवडीपासून काढून बाजार समितीत विक्री करण्यापर्यंत एकरी 1 लाखाहून अधिक रुपयाचा खर्च होतो, ही वस्तुस्थिती आहे. पण सध्याच्या दरानुसार एकरातील उत्पादित कांद्यातून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हाती काही शिल्लक राहत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्याचे दर कमी झाल्याने व केंद्र सरकारने कांद्यावरील 20% शुल्क आकारल्याने कांदा निर्यात थांबली, त्याचा परिणाम भाव कमी होण्यावर झाला असल्याचं बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगत आहे. ही वस्तुस्थिती आहे. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत थांबतोय. जे महाराष्ट्र सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया पुढे. तोपर्यंत महाराष्ट्र सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.